आपला दौरा सुरू आहे, कशा पद्धतीचा प्रतिसाद मिळतोय, इथे झाल्यानंतर उत्साहाचं वातावरण जे बघायला मिळतंय, एकूण तुम्ही काय अपेक्षित करताय 15 जानेवारी? 15 जानेवारीला काय अपेक्षित करतात, सगळं वातावरण बघता? 15 जानेवारीला दोन भावांची सत्ता असेल, ते म्हणजे राजसाहेब आणि उद्धवसाहेब आणि शरद पवार साहेबांची, आणि आपलाच महापौर बसणार आणि तो पण मराठीच असणार 16 तारखेला. एकूण आपण बघतोय की विरोधकांकडनं वेगवेगळे आरोप केले जात आहेत, तर त्यातच जी आपली शिवाजी पार्कवरती सभा होणार आहे, सभेमध्ये तारखा आणण्याचा प्रयत्न केला जातो. आपण ज्या तारखा दिल्या होत्या त्याच तारखांचं पत्र, मागणीचं पत्र देण्यात आलं आहे, त्याच तारखांचं पत्र देण्यात आलंय, आपल्या सभांमध्ये तो घालण्याचा प्रयत्न केला जातोय. नाही, मी तेच विचार करतोय की मला वाटतं विरोधी पक्ष सगळ्या बाजूनी बोलतात की दोन्ही भाऊ एकत्र आल्यावर काही फरक नाही पडणार, आणि दिवसभर त्या दोन्ही भावांबद्दलच बोलतात. त्याच्यामुळे मला कळतच नाही, तुम्ही घाबरलाय का तुम्हाला फरक नाही पडत आहे? तर क्लिअरली माझ्या अनुषंगाने फरक पडतोय, कारण मुंबई आणि महाराष्ट्र ज्या पद्धतीने एकवटलं आहे, आम्ही एकत्र आल्यावर, म्हणजे राजसाहेब असेल, उद्धवसाहेब असेल, मी असेल, आदित्य असेल, आम्ही एकत्र आल्यावर ज्या पद्धतीने एकवटलं आहे, हे मी आता ज्या लेवलला फिरतोय अतिशय उत्तम प्रतिसाद आहे. त्याच्यामुळे मला वाटत नाही ह्यांनी पैसे वाटून पण काय होऊ शकतं आता, आणि म्हणून ती भीती आहे, आणि ती भीती असलीच पाहिजे. ती मराठी माणूस जागा होण्याची भीती आहे, आणि ती असलीच पाहिजे. यावेळी आपण बघतो की महाराष्ट्र निर्माण सेना त्या प्रकारचा आरोप करते की ज्या बिनविरोध निवडणूक ज्या झाल्या, ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आमिष दिलेले आहे, आता नवा प्रयोग वाटतोय, कारण सातत्यानं आधी आपण EVM वरती आरोप करत होतो, आणि आता बिनविरोधी झाले आहेत, आणि विशेषतः सगळेच्या सगळे बिनविरोध उमेदवार हे आपल्याला एका विशिष्ट पक्षाचे, भाजपाचे दिसून येतात. नाही, मला वाटतं 5 वर्षात ह्यांनी अनेक पद्धती काढल्यात निवडून येण्याच्या, आणि आम्ही आता सगळ्यात ते खोडून काढतो. तुम्ही 5-5 कोटी देताय उमेदवाराला अर्ज मागे घ्यायला. काल तर मी सोलापुरात जाऊन आलो, तुम्ही परिस्थिती बघितली असेल तिकडची. त्याच्यामुळे खूप घाणेरड्या परिस्थितीत नेऊन ठेवलं आपला महाराष्ट्र, आणि मला वाटतं की आता जनता उतरून त्यांना उत्तर देईल. एकनाथ शिंदेंनी काही वर्षांपूर्वी शिवसेना फोडून नेली होती, आता ठाकरेंची शिवसेना, आता तुमच्यासोबत उद्धव ठाकरेंची शिवसेना, त्यांच्या शाखांना देखील तुम्ही भेट देताय, काय वाटतंय? कारण खरी शिवसेनाची अनुभूती तुम्हाला त्या ठाकरेंच्या, हे राजसाहेब पण बोललेले की हे जेव्हा पळवून घेऊन गेलेले 40 आमदार, तेव्हा राजसाहेब पण बोललेले की माननीय बाळासाहेबांची आणि उद्धवसाहेबांची जी आहे ती खरी शिवसेना आहे. त्याच्यामुळे आम्ही त्या गोष्टींवर ठाम आहोत. एका माणसाने त्यांच्या मेहनतीवर एक पक्ष उभा केला आहे. तुम्ही विचार घेऊन जा आणि तुम्ही पक्ष घेऊन जा, आणि असं ते होऊ नाही शकत. आणि कुठचा विचार? हा माननीय बाळासाहेबांचा विचार आहे की 5 कोटी देऊन उमेदवार अर्ज मागे घ्या. हा बाळासाहेबांचा विचार आहे की उमेदवारी अर्ज मागे नाही घेतले तर खून करा. हे बाळासाहेबांचे विचार असे कधीच नव्हते. हे कुठचे विचार घेऊन गेलेत मला माहीत नाही. लोकसभे ते विधानसभेमध्ये 40 लाख दुबार मतदार हे महाराष्ट्रामध्ये घुसवले गेले. म्हणजे आमच्या मतांना ह्याची काही किंमतच नाही उरली. हा माननीय बाळासाहेबांचा विचार होता. त्याच्यामुळे कुठच्या विचारांचं ते बोलतात ना, ते मला आजपर्यंत कळलेलं नाही आहे. फक्त बाळासाहेबांचा विचार एवढंच बोलत बसतात. ते खरे मराठी माणसासाठी, हिंदू माणसासाठी लढले पाहिजेत, रस्त्यावर उतरले पाहिजेत. ज्या प्रकारे गेल्या 5 वर्ष 10 वर्षात कामं झाली पाहिजे होती ती नाही झाली आहेत, हे त्यांना दिसत नाही आहे. आणि आता पण मला वाटतं की ते क्लिअरली कधीच बोलत नव्हते की मुंबईचा महापौर हा मराठी होईल. कुठची अशी मतं पाहिजेत तुम्हाला? बाहेरच्या प्रांतात ना आपल्या प्रांतात येऊ दे ना, पण शेवटी आपल्या घराची चावी ही मराठी माणसाच्याच हातात पाहिजे. सर, भाजपाचे मुंबई अध्यक्ष अमित साठम यांची पहिली पत्रकार परिषद असो, ते ठाकरेंचा फॅमिली बिझनेस, मुंबई महानगरपालिका ठाकरेंचा फॅमिली बिझनेस. मी तुम्हाला सांगू का, तो माणूस बसवलेला आहे, त्याला सांगितलं गेलं आहे की 2 महिने काय बोलायचं आणि काय बोलून आपला पक्ष चर्चेत ठेवायचा. आणि 2 भावांवर बोलल्याशिवाय त्यांना TRP नाही. त्याच्यामुळे जसे त्यांचे पेड ट्रोलर्स आहेत तसं हा माणूस अनपेड ट्रोलर आहे बिचारा.
त्याच्यावर आपण काहीच नाही बोलू शकत. जसं काल उद्धव साहेबांनी पण त्याला एक उत्तम नाव दिलं, चाटम. तो त्याचं काम करतोय ते, त्याच्यावर मी काय बोलू. आणि हे ते अजून 10 दिवस करत राहणार. आता ते बसवलेला माणूस आहे, किती दिवस बसेल अजून माहीत नाही त्या पदावर. त्याच्यामुळे ह्या लोकांवर काय उत्तर द्यायची. आणि जी आपण ज्या शब्दाचा उल्लेख काल उद्धव ठाकरेंनी केला त्या शब्दाचा उल्लेख केलाय. उद्धव ठाकरेंनी त्यांच्यासारखं आडनावाचा अशा प्रकारे उपहासात्मक उल्लेख केल्यानंतर, उद्धव ठाकरेंनी याचा उपहासात्मक उल्लेख केल्यानंतर मुंबई भाजपा ठिकठिकाणी उद्धव ठाकरेंच्या विरोधात आंदोलन करते. आपण देखील तसाच उल्लेख केलाय. मग तुम्ही तसं काम करणार, तसाच उल्लेख होणार ना तुमच्यावर. बरं, हे सगळे पैसे दिलेले लोक आहेत. हे पैसे घेऊन काम करा. शेवटी त्यांना पण घरी जाऊन त्यांच्या, मला या भाजपच्या ट्रोलर्सना पण विचारायचं आहे, तुम्हाला शेवटी घरी जाऊन तुमच्या परिवाराला पण उत्तर द्यायला लागतं ना, की आपलं शहर कुठे चाललं आहे. तुमची पुढची पिढी आहे, तुम्ही काय बोलणार की आम्ही पगार घेऊन आमच्या शहरांची मारत बसलो. त्याच्यामुळे हे उत्तर त्यांना पण कुठेतरी घरी जाऊन द्यायचं. ते पण कुठेतरी असं चुकचुकत असतील. म्हणून मला वाटतं की आता त्यांचे ट्रोलर्स असू दे, काही असू दे, फरक पडत नाही. उद्धवसाहेब, राजसाहेब आल्यामुळे जे वातावरण निर्माण झालं आहे मुंबईत आणि महाराष्ट्रात, त्याच्यामुळे सत्ता ही आपलीच आहे आणि महापौर हा आपलाच आहे. दुबार मतदार, मला सांगा, प्रश्न तुम्हालाच आहेत का तुम्ही एकटे? दुबार मतदारांसंदर्भात उल्लेख केला बोलताना आज तुमचे बूथ प्रमुख आणि विद्यार्थी सेनेची तुम्ही त्यांना मार्गदर्शन केलं. राज ठाकरेंनी सांगितलंय की जे दुबार मतदार असेल त्यांनी त्यांना सोडून काढा. तुमची भूमिका काय? आज तुम्ही बैठकीत काय कानमंत्र दिलाय या सगळ्या बूथ प्रमुखांना? नाही, मी आज दुबार मतदारांबद्दल बोललो नाही. मी फक्त प्रचार कसं चालू आहे हे त्यांच्याकडनं एक अपडेट घेतला आणि त्यांना सांगितलं की पुढे कसं काम करायचं सगळ्यांसाठी. पण मला वाटतं दुबार मतदार हे आपल्या इकडे किती आहेत हे तुम्हाला दाखवलं गेलं आहे. मला वाटतं इलेक्शन कमिशन समोर ठेवलं गेलं आहे. पण एक 10-12 लोकांना फोडलं ना इलेक्शनच्या दिवशी की बाकीचे उतरणारच नाही. ही कोण मार खायला उतरेल? शेवटी आपल्या मतांची किंमत आहे मुंबईत, हे आपण दाखवून दिलं पाहिजे. बाहेरून कोणी येऊन मत देऊन त्यांच्या राज्यात पण जाऊन मत देतं, आपल्या राज्यात पण येऊन मत देतं, हे असं किती वेळ चालणार? आणि ही म्हणजे आपण हुकुमशाहीकडे चाललो आता. हे आपण आता तोडून काढणार आहोत. ठीक आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.